राजू, हा बोल ना बोल ना. तुझ्या बायकोचा फोन नाही आला अजून नाही का? मी सांगेल तिला फोन नको करू म्हणून. मी कामात आहे. मी पोहोचतो तुझ्या माहेरी असं सांगून ठेवली. त्यामुळं ती काही फोन करणार नाही आता. हो आला तर मग पाहतेची. हुशार आहे रे तू. हा, अहो आबुलीची माय तो सुखूबाईला बोलवायचं असतं ना. पाहुणे येणार आहे तर मग तुला बोलायला बसायला पाहुण्यासोबत. अरे हो, लक्षातच नाही आला पा माया. सखूबाईला का? हो हो हो, फोन फोन करा बरं, करा बरं सखूबाईला फोन. तुझ्या काहीच लक्षात येत नाही गड्या. जेव्हा मी सांगतो तेव्हाच लक्षात येतं तुला. काय बाई बाबा तू? हा, बाई का काय तू? लक्षातच नाही म्हणती, काही लक्षातच नाही म्हणती. थांब करतो मी फोन. हॅलो भाऊ, बोला भाऊ, काय म्हणता? मी म्हणतो तो आबुली येणार आहे पा घरी. आबुली सासू सासरे नवरा नणंद येणार आहे पा. आमरसाला बोलवलं आम्ही. तर या तुम्ही मग घरी. असं असं आम्हाला सर बोलवलं का? बरं, का शिकणार आहे? ते पाहुणे आता मी म्हणतो आता जवळ आल्या संपायला घे निघेल असं ते करून. तर आता आबुलीच्या माईला काही सांगायचं ध्यान नाही पा तुम्हाला लवकर. तर म्हणलं मी फोन करून सांगतो. या बरं पटकन तुम्ही या. मग पाहुण्याजवळ बसायला बोलायला लागेल ना. आबुलीची माय स्वयंपाकात गुतन. तुम्ही जसं गप्पा करा पाहुण्यासोबत. बरं असं म्हणता का? बरं येते मग, येते. हा, चालतं चालतं. हा मी काय म्हणतो आपल्या आईला बी घेऊन या प्रियाला. तिला बी या घेऊन सनी. असं असं, बरं पाहते पाहते, मी आली तर आणते तिला पण. चालतं चालतं, येते मग. हा, जवळ आले म्हणता पाहुणे तर मग निघते. मी करू पण लागते ना तसं स्वयंपाक, काही मदत करते ना तसं गावलीच्या आईला. असं म्हणता का? बरं या मग या. अगं प्रिया, ए प्रिया. होय, काय बोल. अगं त्या आपल्या काकू नाही का, शालिनी काकू, तिच्या घरी जायचंय आपल्याला. सांगते का माझ्यासोबत? त्यांनी बोलवलं पाय. काय आहे त्यांची इथं? कशाला बोलवलं त्यांनी? अगं त्यांची आबोली ना, मुलगी त्यांची आबोली नावाची, तिचं लग्न झालंय. तर ते येत आहे आंबरसाला पाय घरी त्यांच्या. तर त्यासाठी बोलवलं त्यांनी मला. तर पाहुण्यासोबत गप्पा गोष्टी करायला. तर ते आपलं हे नाही का, ते आपलेच नातेवाईक आहे पाय. मीच जमून दिलं त्या पोरीचं पाय. तर मग बोलवलं मला त्यांनी गप्पा करायला. तर चाल मग, तुला पण बोलवलं. अच्छा, मग मी थोड्या वेळाने येते. मी आताच नाही येत, आता मला बोर होईल तर थोडस काम करते मी आणि मग येते. बरं असं करते का? चालतं मग, मी जाते पुढं, तू ये मग मागून. आपल्या पिंट्याला विचार, घर दाखवून देईन पिंट्या तुला. बरं जा मग, तू कर तुझं काय काम आहे, करतो. चल नाही जाते आता. काय म्हणले सखूबाई हो? येते म्हणली सखूबाई. सखूबाईला म्हणलं पोरीला पण घेऊन या. आणि पोरीला द्यायला जेव घाल बरं का. आणि देशील तसंच पाठवून. आणि सखूबाईच्या नवऱ्याला आणि पोराला पण डबा बांधून दे. काय परत ध्यान राहत नाही तुला. असं का हो? बरं बरं, देईन ना मग, देईन ना डबा बांधून देईन ना. हा परत इथून जाऊन द्या कुठं स्वयंपाक करून घरी. तर मग डबा बांधून द्या. इथं बघ तुला करू लागेल काही. आणि मग घरी जाऊन बरं वाटतं का ते डबा त्या बांधून. हो हो, देईन ना हो. चल मग आता जसं पटकन स्वयंपाक करायला लागते, तोपर्यंत पाहुणे येते. पहा मित्रांनो, आबोलीची माईला काहीच कळत नाही. सगळं मला सांगावं लागतं. पहा मित्रांनो, तुम्ही सबस्क्राईबच करत नाही. सबस्क्राईब करा ना मित्रांनो. कुठे पैसे लागते सबस्क्राईब करायला? आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा. पूर्ण बघत जा ना व्हिडिओ. सबस्क्राईब करत जा म्हणजे आम्हालाही चांगलं वाटतं. आणि अजून उल्हास येतो ना व्हिडिओ बनवायला छान छान. उल्हास येतो व्हिडिओ बनवायला. दुसरं काय. चला बरं पटपट सबस्क्राईब करून द्या. काय हो, काय म्हणता? काय काय आली इकडं स्वयंपाकघरात? अगं स्वयंपाक काय करू राहिली पण तू? रसच करू राहिले ना. रसच करू राहिले, दुसरं काय करणार आहे आता? आमरसाला बोलवलं तर आता रसच करणार ना. मग काय मटण करणार का? अरे तसं नाही. आमरस करू राहिली पण मग आमरस सोबत काय काय करू राहिली अजून? कसं आहे तुला सगळं मला सांगावं लागतं. त्याच्यामुळं त्याच्यामुळं विचारू राहिलो मी. काही गिसरशीन परत. कसं पहिल्यांदा येऊ राहिले पाहुणे आपल्या घरी. पचका नको करू तू सगळा स्वयंपाकाचा. हा, बरं सांगा, काय भाजी करू तर तुम्ही सांगा, मग करते ते. पाय आता पाहुणे आता एका घंट्यात येईन. पाय एका घंट्यात काय काय स्वयंपाक होईल तो सांग. हे होईल का? आलूची भाजी करणं होईल का? एक आलूची भाजी कर. एक कांद्याची भाजी कर. आमरस कर. आमरसा सोबत पुरी कर. भात कर, शेवयाच्या कुरड्या, पापड, उडदाचे पापड, एवढं सगळं कर. आणि भजे भजे तर राहिलेच, भजे पण कर. मस्त कांदा भजे कर. एकदम पाहुणे खुश झाले भजे खाऊन. बापरे आबोलीचे बाप, कधी करू मी एवढा स्वयंपाक? बापरे बाप, तुम्ही लवकर सांगायचं ना. मी तर नुसतं कोड्या, पापड, शेवयाचा भात आणि आमरस आणि भजे एवढंच करणार होते. या भाज्या बिज्या नव्हत्या करणार काही मी. काय ओपतं का तुला? इवाई जवाई येऊ राहिले ना. ओपतं का तुला एवढंच स्वयंपाक करायला? हे आपल्याला घरी खायचंय का?
आपलं घरी खायचं असलं तर ठीक आहे एवढं स्वयंपाक. पण आता पाहुणे राहिले दिसाना, परत आमरसाला बोलवलं आपण पुरवून त्यांना. मग खरं तर तो पुरणपोळी आमरस हे सगळं करायला पाहिजे होतं. पुरणपोळीच स्वयंपाक करायला पाहिजे होता तो. पण ते नाही, आता एवढं बी जमत नाही तुला भाज्या करायला 2-3. काय सखूबाई येऊ राहिली ना, सखूबाई आल्यावर सखूबाईला घे आता शिंकर. अरे काय म्हणत होते सगळं? अरे वा, आत्ताच नाव घेतलं का रे तुमचं लगे हजर सखूबाई. काही नाही, मीला म्हणतो तो की सखूबाई आली तर सखूबाईची मदत घे स्वयंपाकाला म्हणून. तिला काही सुचत नाही स्वयंपाकात, म्हणते साधं साधच करते म्हणली स्वयंपाक. म्हणलं नाही, जर 2-3 भाज्या शिल्लक कर. हो ना, तो येईल एवढा ना, जर चांगला स्वयंपाक कर ना. जर त्यांनी नाव घेतलं बाई स्वयंपाकाचं का काही साधा कशाला करती. सर काय करायचं ते दाखव मला, मी लागते करू. पाय बरं सखूबाई लगेच तयार झाला स्वयंपाकाला. तुला तर जीवावर येतं बाबा कशाचं बी. बाहेर बसतो मी, जर काही लागलं आणायचं दुकानातून तर सांग मला. करा दोघी घेऊन दोघी पटापट. पाहुण्याच्या आधी झालं पाहिजे. हो हो सांगतो आम्ही, जा तुम्ही बाहेर. काय ग शालू, लस कटाळा आहे का तुला स्वयंपाक पाण्याचा? घरातल्या कामाचा इतका कटाळा नाही तुझ्या बाहेर जातीला. नाही तर काय सगळं नवरा सांगू लागते तुला, तो नवरा सांगतो तुला सगळं हे कर ते कर. आता तो काम आहे मनाचं काय करायचं काय नाही, माणसाचं काम नसतंय सांगायचं. आता त्या लेकीच्या घरचे येऊ राहिले, लेकीला टोमणे भेटणार नाही का त्या? चांगलं व्यवस्थित स्वयंपाक नाही केला तर तिच्याकडून काही चुकलं बिरलं तर काय म्हणून ते लोक का मायलाच काही येत नाही, मायलाच काही येत नाही स्वयंपाक, लेकीला काय येईन असं असतं ते. त्याच्यामुळे चांगला स्वयंपाक करायचा, मस्त लेकीला खाऊ घालायचा, लेकीच्या घरच्याला खाऊ घालायचा, असं असतं ते. माय बसू बाई, मला तर लय जीव येते हो माय. सांगा, करा बरं तुम्ही त्या भाज्या बिज्या तुम्ही करा बरं. माझ्या हाताला काही टेस्ट पण नाही, तुमच्या टेस्टी मस्त हाताने करा, मस्त टेस्टी भाज्या करा बरं. हा उठीतून होय इकडं, कांदा बिंदा मस्त कापून दे मला. काय काय केलं तो आता लोक मी तर पोळ्या केल्या, फक्त पोळ्या शेवयाचा भात, एवढं केलं. भाज्याचं पीठ भिजून ठेवलं आणि ती एक भाकर केली पाहिजे, भाकरी कुत्र्याला शेतात नेता येईल, कुत्र्याला जात जाता हे जातील तर भाकर टाकली पाहिजे. आणि बाकीच्या भाज्या बिज्या राहिल्या असं आणखी सगळं कांदा बिंदा काप आणि मी करते सगळं. मग आता कोड्या पापड काढून ठेव.